एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या। प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात ग्रामीण भागातील गरजूंना घरे उपलब्ध करून देण्यासाठी आमदार कुमार आयलानी यांनी शनिवारी शहरातील ग्रामीण भागातील महारळ, वरब आणि कांबा या गावांना भेट दिली। प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात उल्हासनगरच्या ग्रामीण भागातील एकूण 73 घरांच्या मालकांना शनिवारी मंजुरी पत्रे देण्यात आली। शनिवारी महारळ, वरब व कांबा गावात घरकुल योजनेअंतर्गत आयोजित कार्यक्रमात आमदार कुमार आयलानी यांनी प्रथम कांबा गावात पोहोचून तेथील 50 जणांना, वरबमधील 6 आणि महारळ गावातील 17 जणांना मंजुरीचे पत्र दिले। यावेळी सर्व गावातील सरपंच व इतर ग्रामस्थ उपस्थित होते। मंजुरी पत्र वाटप कार्यक्रमादरम्यान आमदार कुमार आयलानी म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे समाजातील सर्वात खालच्या घटकातील लोक कोणत्याही प्रकारे वंचित राहू नयेत आणि त्यांचे जीवनमान उंचावेल यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे। उल्हासनगर विधानसभेच्या ग्रामीण भागात एकूण 73 लाभार्थ्यांना मंजुरी पत्र देण्यात आले असून लवकरच सर्व लाभार्थ्यांना कायमस्वरूपी घरे मिळतील व उर्वरित लोकांनाही लवकरच मंजुरी पत्रे मिळतील असा विश्वास आमदार कुमार आयलानी यांनी व्यक्त केलाय। यावेळी कांबा गावचे सरपंच हरिदास गणेश सवार, उपसरपंच दत्ता भोईर, पूर्व सरपंच छाया बनकरी, वरबगावचे हनुमंत भोईर, दीपाली भोईर, महारळचे सरपंच योगेश देशमुख, दीपक अहिरे, बेबी सांगळे, इंगळेताई, अजय जाधव, अविनाश सुकरे, अमोल मुरबाडे समवेत ग्रामस्थ उपस्थित होते। माननीय पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रामध्ये 20 लाख लोकांना जी घरकुलं पास झालेली होती आणि आहेत, त्यामध्ये पहिला टप्पा, दुसरा टप्पा जो आता पास झाला त्याच्यामध्ये 10 लाख लोकांना आज म्हणजे प्रत्येकाच्या खात्यावर ते पैसे पहिल्या टप्प्याचे गेलेले आहेत। त्यामध्ये आमच्या महारळ ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये 17 लाभार्थ्यांना आम्ही आज लाभ दिलेला इथे आणि त्यांना प्रमाणपत्र सुद्धा दिलेले आहे आणि त्यांची कामं सुद्धा आता चालू होतील। त्या माननीय कुमारजी आयलानी साहेब यांच्या उपस्थितीत आणि माननीय आमचे सन्माननीय सर्व सदस्य तसेच लाभार्थी होते, त्यांच्या लाभार्थ्यांना आम्ही इथे आज त्यांचा ऑनलाईन मीटिंग घेऊन आणि त्यांना लाभार्थ्यांना आम्ही इथं प्रमाणपत्र दिलेलं आहे। हे घर जे बनणार ते आता सिस्टीम अशी आहे, पंतप्रधान आवास योजनेची सगळी ऑनलाईन सिस्टीम आहे। आता जशा जशा टप्प्यात त्यांचं फाउंडेशन होणार, जसे त्यांची भिंती होणार, पत्रे टाकणार, प्लास्टर होणार, त्या त्या टप्प्यात त्यांची अमाऊंट ठरलेली आहे। त्या अमाऊंटनुसार त्यांना पैसे त्यांच्या खात्यावर येत राहतील। जसं काम पूर्ण होणार तसे त्यांचे 100% पेमेंट पण पूर्ण होऊन जाईल। त्याची प्रत्येकाची शेड्यूल बनवलेली आहे गव्हर्नमेंटची। लाभार्थ्यांना लवकरात लवकर पेमेंट भेटावा आणि त्यांचं काम किती सुरळीत होईल आणि लवकरात लवकर काम होईल याची आम्ही पूर्णपैकी ग्रामपंचायतची आमची टीम त्यांचा पूर्ण आणि ग्रामसेवक वगैरे आम्ही पूर्ण त्यांचं लक्ष देऊन 1-2 महिन्याच्या आतमध्ये त्यांची कामं पूर्ण करून टाकू। फेब्रुवारी 2025 रोजी प्रीती अकॅडमी लॉ कॉलेज येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 20 लाख कुटुंबांना त्यांचा हप्ता वितरित करण्यासाठी माननीय कुमार आयलानी साहेब यांच्या हस्ते आज त्यांना सर्व लाभार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने इथे प्रोजेक्ट हे करण्यात आलं आणि कुमार आयलानी साहेबांच्या हस्ते 17 लाभार्थ्यांना त्यांचा हप्ता वितरित करण्यात आला आहे। सदर कार्यक्रमासाठी उपस्थित आपले ग्रामसेवक तसेच आपले सरपंच योगेशजी देशमुख आणि इतर ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते। तसेच त्या माध्यमातून आज रोजी वरब आणि कांबा ह्या ग्रामपंचायतींना सुद्धा माननीय आपले आमदार, लाडके आमदार उल्हासनगर मतदारसंघ कुमारजी आयलानी यांच्या हस्ते सर्व लाभार्थ्यांना त्यांचा हप्ता ऑनलाईन पद्धतीने वितरित करण्यात आलेला आहे। एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर।